अहो नाही, याच्यात काय होणार, सगळी कागदपत्र अर्धवट आहे. भाईसाहेब बघा की काय नाही हो, एक्सक्यूज मी. शिर्के साहेब नमस्कार. काय मेसेज मिळाला ना? नाही नाही, म्हणूनच आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची. अवलय मोक्याची जागा आहे ती. कसं आहे, उद्या तिकडे डेव्हलपमेंट होईल, मग कोणी हसत खेळत दसपट किमतीत जागा घ्यायला तयार होईल. एक काम करा, त्या मालकाला सगळे पैसे द्या आणि घ्या त्याच्याकडनं सह्या करून. आणि सह्या द्यायला नाही म्हणला तर मग भैया यांच्या फाईलचं जर असं केलं तर. टॅलेंट नॉनसेन्स. तुला किती वेळा सांगितलंय, महत्वाचा फोन चालू असताना बँकेसारख्या कमी महत्वाची कामांमध्ये नको घेऊन येत जाऊ. सॉरी भैया. सॉरी गो देर. हा सॉरी शिर्के साहेब. हा कुठं होतो मी? हा, जर का त्यांनी सह्या द्यायला नकार दिला तर मग काय, त्याच्या पोराला ये घरी घेऊन. कशाला काय, देऊ त्याला खाऊ खायला. चौथीला ना आता तो. नमस्कार गोटी शेठ. टॅलेंट भाव माऊली. काय आजकाल गावात तुम्ही दिसत नाही, कुठे चाललाय? कशाला कुठे राहतोय, गावातच आहे. सकाळी उशिरा उठलो ना. हा अहो रात्री काय झाले 3 वाजता ते आपले बनसोडे जात्या. हा आमल्या बनसोडेचं डॅडी हो, हा हा त्यांची मस्त गाभण होती ना. बर. मग ते काय 3 वाजेपर्यंत म्हातारा बसले तसं रिडकू घेऊन. आता येईल नंतर येईल, आता येईल. सुप्तीला मला बसवले आणि मग 3 3:30ला नाही म्हणता कसं तरी ते रिडकू आलं. मग तिथनं घराकडे जायला निघालो. घराकडे जायच्या वेळेस आता म्हातारा बोललं की नाही पहिली धारच काढूयात. 4 वाजता धार काढली कशी तरी बाबानं. आता गप जाऊन झोपायचं. पाटाचं 4 वाजले तर मला पण झोपून द्यायचं. तर 5 वाजता त्याचं झालं सुरू, खरवस खायचंय. खरवस खाटा ओ, बरं ते जाऊ द्यात. गावात काय विशेष घडामोड? गावात गावात विशेष काय नाही, सगळं व्यवस्थित आहे, मस्त एकदम. हा ते शितलीला बघायला स्थळ आले ना, पाहुणे आलेत घरी. गोट्या भाऊ गावातल्या सगळ्या वर्ल्ड वाईड न्यूज आपल्याकडे असतात. आहे का नाही माऊली? सांगा जरा, ऊस काढणार का? मुद्दाम करताय काय? का काय झालं? मी काय न सांगता केलं की राग येतो ना? अगं मला माहितीये तुला ही भाजी आवडत नाही, तुझ्यासाठी दुसरी भाजी करणार आहे. आहे मस्करी बसा आता. मला बघायला पाहुणे येणार आहेत हे मला सांगायचं तरी. हा म्हणजे काय झालं? तुला कोण बघायला येणार आहे? मग बाहेर कोण बसल्यात? पाहुणे आले काय माहित. आता काय माहित नसल्यागत करू नका. अगं खरंच आम्हाला काही माहित नाही. होय तर अक्का पण नानाने पण न सांगता कसं काय बोलवलं हो पाहुण्यांना? काय माहित. सुमन तू एक काम कर, पाणी घेऊन जा आणि बघून ये जा. हा आजकाल आपल्या घरात काय चाललंय ना तेच काय कळत नाही. वा 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 वा, पाणी आणलं का? घ्या 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 पाणी घ्या. आता चहा टाकताना कमी साखरेचं टाका बरं का. नाही हिला कमी साखर लागते ना. माझं काय, मी वरनं 2-4 चमचे घेईनच की, आपलंच घर आहे. अगं आपल्या विक्रमचं स्थळ गेलं होतं यांच्या मुलीसाठी. आता आपल्या गावातला आहे ना विक्रम, म्हणून माझ्याशी बोलून चौकशी करायला आलेत. असं आहे वय. बर मी चहा टाकते. हा पण कमी साखरेचा. हा तेवढं ध्यानात असू द्या. काय ग काय झालं? आणि तोंड काय असं पाडलेस? कोण आहेत? नमुना आलाय. नमुना
म्हणजे ग अहो कोणतरी नमुना आहे. विक्रमचं स्थळ गेलं होतं ना त्यांच्या पुरगीला. आपल्याच गावातला आहे म्हटल्यावर नानांसंग बोलायला आल्यात. ही उगाच दंगा करायला लागले. अगं मला वाटलं मला बघा आलेत. अगं बाई शितले, लग्नाची लयच काय झालेली दिसते. वय तर अक्का आता खरंच हिला लग्नासाठी पोरगा बघायला पाहिजे. ए काके काय बिया? चहा ठेवा. चला. ना साखर नाही आणली वय? चहात घातलंय की. हा अव चॅत घातली असेल पण ती वाईच घातली असेल ना. कमी साखरेचा ह्याला सांगितला होता. जरा वाटीत साखर आणा. आणते. कसं आहे नाना, हिच्यामुळं मला जिथं तिथं कमी साखरेचा चहा प्यायला लागतोय. आता मी काय लाजत नाही, बरं नानांच्या घरी काय लाजायचं. बरोबर आहे. द्या साखर. असलं गोरगोमट पोरग आहे बघा आमचा. नमस्कार. रामकृष्ण हरी या. गावात पाहुणे आले असं कळले, म्हटलं भेटून यावं. पाहुणे म्हणजे यांच्या मुलीसाठी आपले विक्रमचे स्थळ गेले होते. आता माझ्या ओळखीतले आहेत म्हणून विचारपूस करायला आले माझ्याकडे. विक्रम काय नाना, अहो विचारपूस काय करायचं त्याच्यात? डोळं झाकून विश्वास ठेवा विक्रमवर. असा पोरगा अख्ख्या इंडियात दिवा लावून सापडणार नाही तुम्हाला. काय नाना? अरे तेच सांगितलं मी त्यांना. म्हटलं सुट्टीत आला की लग्नच लावून देऊ की त्याचे. आता नानांनी सांगितले म्हणल्यावर आम्ही कशाला नाही म्हणणार. होय बरोबर आहे अगदी. हा मग आता ट्रेनिंग पूर्ण झाले की येईलच तो सुट्टीला, मग देऊ बारूड. काय नाना? ट्रेनिंग संपल्यावर जॉबचं काय, म्हणजे नोकरी बिकरी कुठं मिळेल? अहो काय मावशी, आर्मीचं ट्रेनिंग पूर्ण करून कोण नोकरी करतं का? आर्मीचं ट्रेनिंग? म्हणजे बघ, आर्मीचं ट्रेनिंग आहे म्हणून सांगितलं होतं आम्हाला. आम्हाला फक्त सांगितलं होतं ट्रेनिंग सुरू आहे. आम्हाला वाटलं जॉबचं ट्रेनिंग सुरू असेल. मग आर्मीचं ट्रेनिंग असलं म्हणून काय झालं? नाही नाही, असं नाही. आर्मीवाला म्हणजे काय? हा, आर्मीवाले संग नग. का? पोरगा आर्मीत असलं तर काय होतंय? काय होतंय म्हणजे? तू तरी करशील का आर्मी वाल्याशी लगीन? होय करीन की.